आज काव्याचे बाबा खूप दिवसानंतर काव्याला भेटायला आले होते। येताना आंब्याच्या बागेतले पिकलेले आंबेसुद्धा घेऊन आले होते। आल्यानंतर दोघांच्या गप्पा चालू झाल्या। आजोबा आणि नातीचं प्रेम काय वेगळंच असतं। नेमकं ते काय गप्पा मारल्यात काहीच समजेना। इतकं नेमकं काय बोलत असतील ती दोघं। दोघांच्या गप्पा झाल्यानंतर बाबा पिशवीतले आंबे काढून देत होते। पप्पांनी आंब्याची पिशवी देत असताना मला एक गोष्ट सांगितली। काव्याच्या हातात आंब्याची पिशवी दिली आणि जे पेपरमध्ये 2 आंबे आहेत त्याला काळे डाग आहेत, तर ते काव्याला देऊ नका, तर ते तुम्ही दोघं खा। ह्यावरून माझ्या लक्षात आलं की लहानपणीचं जे माझ्यावरचं प्रेम आहे ते आता नातीवरती गेलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। काव्याने आंबे तर घेतले, पण बाबा सोडून जाऊ नको म्हणून रडायला लागले। बाबाच्या मागे लागले। काय काय गावाकडे जातो तर पाळणा झोपाळा वगैरे करायचा आहे म्हणा। झोपाळ्यात बाबांना सांगून आली वरती, तू इथेच थांब, मी वरून टाटा करतो तुला, मगच जा। गेला दिसला ना